ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते अर्जुन पासून. तर आता इथे अर्जुन आणि पोलीस आलेले असतात बघा प्रेक्षक हो. सचिन जिथे असतो तिथे. तर आता इथे सचिन मुद्दाम पडायचा नाटक केलेला असतो आणि बेशुद्ध पडलेलं नाटक असतं त्याचं. तर आता इथे अर्जुन बघतो त्याला त्या अवस्थेत. तर त्याला शॉकच बसतो. तर आता इथे पोलीस सुद्धा बघतात. तर आता इथे अर्जुन जातो जवळ. तर आता पोलीस सुद्धा जातात सचिनच्या जवळ. कॉन्स्टेबल आजूबाजूला कोणी आहे का तपासा असं म्हणतात आता इथे इन्स्पेक्टर मोरे. आणि एखादी संशयास्पद वस्तू सापडत असेल तर त्याकडे लक्ष द्या असं म्हणतात पोलीस. इन्स्पेक्टर याला खरंच काय झालंय की नाटक करतोय असं म्हणतात इथे अर्जुन. कॉन्स्टेबल पाणी घ्या असं म्हणतो आता इथे तो इन्स्पेक्टर मोरे. तर आता इथे पाणी घेऊन येतो बघा प्रेक्षक हो. कॉन्स्टेबल दीक्षित तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय का असं म्हणतो इथे इन्स्पेक्टर. बाकी सगळी झाली ना तयारी असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता इथे बघा प्रेक्षक हो 5वीचा कार्यक्रम पार पाडत असतात सुभेदार मंडळी. तर आता इथे अस्मिता ये बाळाला घेऊन ये असं म्हणते आता इथे कल्पना. इथे घेऊन बस असं म्हणते कल्पना. तर आता इथे अस्मिता बाळाला घेऊन येते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे बाजूला पाठ ठेवतात. तर आता इथे त्याच्यावर येऊन अस्मिता बसते. तर आता इथे बघा प्रेक्षक हो अस्मिता सुरुवात करते पूजेसाठी. तर आता बाकी सगळे हात जोडून थांबलेले असतात समोर. तर आता बाळ पण खूप छान हसत असतं बघा प्रेक्षक हो. तर आता इथे प्रताप आणि अश्विन सुद्धा येतात. तर आता इथे पाया पडून होतं अस्मिताचं. तर आता इथे बाकी सगळे आनंदात असलेलं दाखवलंय. तर आता इथे पाणी आणून देतो कॉन्स्टेबल मोरेला. तर आता इथे मोरे पाणी मारतो बघा प्रेक्षक हो सचिनच्या चेहऱ्यावरती. दीक्षित दीक्षित असं म्हणतात इथे मोरे. तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय का असं म्हणतात इथे इन्स्पेक्टर. तर आता इथे बघा प्रेक्षक हो सचिनला जाग येते. तर आता इथे तो उठतो बघा प्रेक्षक हो. त्याला आता इथे थांबवतात. तर आता इथे तो बघतो तर काय समोरच अर्जुन असतो. तर आता इथे सचिन रडायला लागतो. अर्जुन असं म्हणतो आता इथे सचिन तू आलास मला सोडवायला असं म्हणतात इथे सचिन आणि ऍक्टिंग करतो तो. पण मला इथे डांबून ठेवलंय हे तुला कसं कळलं असं म्हणतात इथे सचिन. आम्ही तुमचं लोकेशन ट्रॅक करत होतो असं म्हणतात इथे इन्स्पेक्टर. तर आता इथे सचिन म्हणतो तुमचे खूप कार झाले सर. बरं झालं तुम्ही आला तसं म्हणतात इथे सचिन. नाहीतर नाहीतर इथे माझं काय झालं असतं मला खरंच माहित नाही असं म्हणतात इथे सचिन. थँक्स असं म्हणतो तो. तर आता इथे मोरे बघतो अर्जुनकडे. तर आता इथे पूजा दाखवली परत. तर आता इथे पूजा चालू असते बघा प्रेक्षक. तर आता इथे सगळेजण ओटी वगैरे भरत असतात अस्मिताची. तर पहिला आता इथे कल्पना ओटी भरते. तर आता इथे कार्यक्रमाला सुरुवात झालेली असते बघा प्रेक्षक आणि विमल पण मदत करत असते दोघींना. तर आता इथे प्रतिमा येते ओटी भरण्यासाठी बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सचिनला दाखवलंय परत. मिस्टर दीक्षित तुम्हाला ह्या गॅरेजमध्ये कोणी डांबून ठेवलं होतं असं म्हणतात इथे मोरे. साक्षी महिपत शिखरेनी असं म्हणतात इथे सचिन. तर आता इथे मोरे बघतो बघा प्रेक्षक अर्जुनकडे. तर आता इथे अर्जुनला एकदमच धक्का बसतो. का असं म्हणतात इन्स्पेक्टर. साक्षी शिखरे माझ्याशी प्रेमाचं नाटक करत होती सर असं म्हणतात इथे सचिन. मी माझी कॅनडामधली नोकरी सोडून माझ्या प्रेग्नंट बायकोसाठी इथे आलो आणि तेव्हा थोडे माझे फायनान्शियल प्रॉब्लेम्स पण होते म्हणून मी अपसेट होतो. तरी त्यामुळे मध्येच मी तिच्या जाळ्यात अडकलो असं म्हणतात इथे सचिन. तिने मला फसवलं असं म्हणतात इथे सचिन. ह्या गॅरेजमध्ये मला घेऊन आली आणि इथवर बंदी करून ठेवलं. तिच्याबरोबर 2 गुंड होते त्याने मला खूप मारलं असं म्हणतो सचिन. आणि माझा फोन पण त्यांच्याकडेच होता असं म्हणतो तो. मग तो तुमच्या बाजूला पडलेला कसं काय मिळाला आणि तो ऑन कसं काय झाला असं म्हणतो इथे इन्स्पेक्टर. तर सचिन म्हणतो मला यातलं काहीच माहित नाही सर असं म्हणतो इथे सचिन. खरं तर गुंडांना अचानक काय झालं मला कळलंच नाही. त्यांना साक्षीचा कॉल आला आणि मग ते अचानक माझा फोन फेकून बाहेर गेले निघून. मला असं वाटलं होतं की ते बाहेर जाऊन माझ्यासाठी बाहेर पारा देत असतील म्हणून मी इथेच पडून राहिलो. पण थँकफुली तुम्ही आलात असं म्हणतात इथे सचिन. हे तू रचलेली स्टोरी आहे ना असं म्हणतात इथे अर्जुन. तुझा आणि साक्षीचा अफेअर चालू होतं. ती नाटक करते आणि ती जिवंत आहे तुला आधीपासूनच माहित होतं असं म्हणतात इथे अर्जुन सचिनला. नाही अर्जुन असं म्हणतात इथे सचिन. अरे माझ्यावर विश्वास ठेव खरंच बोलतोय मी असं म्हणतात इथे सचिन. मला साक्षीच्या बॅकग्राऊंड बद्दल काहीच माहित नव्हतं असं म्हणतात इथे सचिन. पण आता माझे डोळे उघडले तसं म्हणतात इथे तो. तिने या आधी सुद्धा मला एका वेगळ्या घरात दामून ठेवलं होतं असं म्हणते तो. त्याचा पत्ता आम्ही देतो तुला असं म्हणतो तो. तर 302 काय ॲड्रेस सांगतो बघा प्रेक्षक. आता इथे म्यूट केलेला आहे ऑडिओ. तर आता इथे परत पूजा दाखवलेली आहे 5वीची. तर आता इथे सायली बघा प्रेक्षक ओटी भरत असते अस्मिताची. तर तिचं ओटी भरून होतं. तर आता प्रिया सुद्धा ओटी भरते. तर आता विमल सुद्धा ओटी भरते. तर आता इथे बघा प्रेक्षक हो विमल सगळ्यांची मदत करते. तर आता इथे अस्मिता बाळाला घेऊन बसलेलीच असते. तुला साक्षी कधी मेहबत शिखरेच्या घरी घेऊन गेली होती का असं म्हणतात इथे अर्जुन. नाही असं म्हणतात इथे सचिन. नाही असा कुठलाच पत्ता मला माहित नाही असं म्हणतात इथे सचिन. साक्षी त्या फ्लॅटमध्ये राहते 302 नगरदास रोड तिथे असं म्हणतात इथे तो. मी खूप मोठा मूर्खपणा केला असं म्हणतात इथे सचिन आणि हात जोडतो तो. मला तून बाहेर पडायचं आहे आणि हा फक्त आजमीला आणि आपल्या बाळाला भेटायचं आहे. प्लीज अर्जुन माझी त्यासाठी मदत कर प्लीज हेल्प मी असं म्हणतो तो सचिन. आम्ही तुमचं स्टेटमेंट लिहून घेतलं असं म्हणतात इन्स्पेक्टर. ॲडव्होकेट सुभेदार तुम्ही यांना घरी घेऊन जाऊ शकता असं म्हणतात इथे मोरे. तर आता इथे अर्जुन म्हणतो हो आणि जेव्हा केव्हा आम्हाला गरज लागेल तेव्हा पोलीस स्टेशनला यावं लागेल असं म्हणतो तो. हो असं म्हणतात इथे अर्जुन. चला असं म्हणतात इथे इन्स्पेक्टर. तर आता इथे बघा प्रेक्षक अर्जुन आणि सचिन असतात. तर आता इथे सचिन येतो अर्जुनकडे. चल अर्जुन असं म्हणतो सचिन. आपण घरी जाऊया आम्हाला अस्मिला भेटायचं आहे असं म्हणतो तो. बोलताना सुद्धा लाज वाटत नाही का असं म्हणतात इथे अर्जुन. तुझ्यामुळे अस्मिताई हॉस्पिटलला पोचली होती असं म्हणतात इथे अर्जुन. ती आणि तिचा बाळ दोघेही क्रिटिकल कंडिशन मध्ये होते. खूप डिफिकल्टीने डिलिव्हरी झाली तिची. पण तुला काय फरक पडतो असं म्हणतो अर्जुन. मला बाळ झालं असं म्हणतो इथे सचिन आणि ड्रामा करतो तो. मुलगा झाला की मुलगी असं म्हणतात इथे सचिन. आणि अस्मीची तब्येत कशी आहे
बाळ ओके आहे नाच म्हणतो तो. तर आता इथे अर्जुन चिडतो खूप. अर्जुन सांगणार आहे, मी पाय पडतो तुझ्या, मला मान्य आहे मी शेण खाल्लं, पण अरे मला माझ्या बाळाबद्दल सांग असं म्हणतो इथे सचिन. तर आता इथे अर्जुन निघून जातो बघा प्रेक्षक चिडून. तर आता इथे सचिन ड्रामा चालूच ठेवत असतो. तर अर्जुन आपल्या गाडीत जाऊन बसतो. अर्जुन अर्जुन असं करत आता इथे सचिन येतो. तर आता इथे अर्जुन आपला गाडीचा दरवाजा लावतो बघा प्रेक्षक. मला बाळाला भेटायचं असं म्हणतात इथे सचिन. अर्जुन असं नको करूस यार असं म्हणतो सचिन. अर्जुन अर्जुन मला तुझ्या बरोबर यायचं असं म्हणतात इथे सचिन. बरं तुला मला घेऊन जायचं नसेल तर मी डायरेक्टली घरी येईल, मला घरचे काही बोलू देत, मला आज अस्मिला आणि माझ्या बाळाला भेटायचं आहे अर्जुन असं म्हणतो सचिन. आणि मी त्यांना भेटून राहणार अर्जुन अर्जुन असं म्हणतात इथे सचिन. तर आता इथे बघा प्रेक्षक अर्जुन दरवाजा उघडतो. थँक्यू अर्जुन असं म्हणतात इथे सचिन. तर आता इथे सचिन येऊन बसतो बघा प्रेक्षक गाडीमध्ये. तर आता इथे अर्जुन गाडी चालू करतो. थँक्यू असं म्हणतात इथे सचिन. तर आता इथे गाडी बसलेला असतो बघा प्रेक्षक सचिन अर्जुन सोबत. तर आता इथे बघा प्रेक्षक परत सुभेदारांचं घर दाखवलंय. तर आता इथे सगळे काय काय खात असतात बघा प्रेक्षक. आणि आता इथे प्रसाद वाटत असते विमल सगळ्यांना. तर आता इथे अस्मिता आजच्या दिवशी ना सटवाई बाळाचं भविष्य लिहिते असं म्हणतात असं म्हणते प्रतिमा. तुझ्या बाळाचं भविष्य उज्ज्वलच असणार आहे असं म्हणते प्रतिमा. तर आता विमल जाते बघा प्रेक्षक प्रसाद देण्यासाठी सायलीला. आणि बाळाच्या आयुष्यातून सगळे निगेटिव्ह गोष्टी विरुद्ध भाव निघून जाऊ दे तसं म्हणते सायली. वाईट प्रभाव असं म्हणते आता इथे अस्मिता. म्हणजे त्याच्या वडिलांचं असं म्हणायचंय तुला असं म्हणते इथे अस्मिता. तर आता तेवढा सचिन येतो बघा प्रेक्षक अस्मी असं म्हणत होता इथे सचिन येतो. तर आता इथे सचिन आलेलं असतं बघा प्रेक्षक तर आता अस्मिता बघते त्याला. तर आता इथे सचिन बघतो बाळाला. अस्मी असं म्हणतो आता इथे सचिन. कधी एकदा माझ्या बाळाला पाहतो असं झालं होतं असं म्हणतो सचिन. सचिन असं म्हणते आता इथे अस्मिता. अरे काय अवस्था झाली तुझी असं म्हणते आता इथे अस्मिता. तुला किती लागलंय, कुठे होतास तू, तुझा फोन बंद होता असं म्हणते अस्मिता. ते सगळं जाऊ दे अस्मी, मी तुझ्यापर्यंत आणि आपल्या बाळापर्यंत पोहोचलोय तेच खूप आहे असं म्हणतात इथे सचिन. अस्मी असं म्हणतो सचिन. आपलं बाळ हे बाळ तुझ्यावर गेलंय अस्मी असं म्हणतो इथे सचिन. तर आता सगळ्यांना राग येतो बघा प्रेक्षक सचिनला बघून. अस्मी मी खूप लकी आहे ग असं म्हणतो सचिन. माझी फॅमिली पूर्ण झाली अस्मी असं म्हणतो इथे सचिन. तर कुणालाच काय आवडत नसतं बघा प्रेक्षक तर आता तो मिठी मारतो अस्मी त्याला आणि कुणालाच काय आवडत नाही बघा प्रेक्षक हे सगळा प्रकार. तर अश्विनला वगैरे राग येत असतो. तर आता प्रिया तिथे थांबलेली असते. आता कोणालाही आपल्यामध्ये यायला देणार नाही असं म्हणतो इथे सचिन. आपलं बाळ असं म्हणतो इथे सचिन. अस्मी अस्मी. तर आता इथे साईडला असं म्हणतो इथे अर्जुन आणि ओढतो आता तो सचिनला. झालं ना भेटून असं म्हणतो इथे अर्जुन. आता जायचं असं म्हणतो इथे अर्जुन. आता माझ्या बहिणीच्या आसपास सुद्धा फिरकायचं नाही असं म्हणतो तो. निघ असं म्हणतो इथे अर्जुन. अरे अर्जुन पण तू ह्याला इथे घेऊन का आलास असं म्हणतो इथे प्रताप. हा जिथे कुठे होता तिथेच ठेवायचं होतं ना याला असं म्हणतो इथे प्रताप. हे बघ सचिन आम्हाला कोणालाही तुझा चेहराही बघायची इच्छा नाही असं म्हणतो प्रताप. अरे फक्त तुझ्यामुळे माझ्या या लेकीचा जीव धोक्यात आला होता असं म्हणतो इथे प्रताप. तिची डिलिव्हरी तरी व्यवस्थित होईल का असं वाटत होतं मला असं म्हणतो प्रताप. तू कुठे होतास तेव्हा, आता उगवलायस 5 दिवसानंतर असं म्हणतो प्रताप. आणि मानभावीप्रमाणे तिच्या समोर जाऊन उभारलायस, हिंमत कशी झाली तुझी असं म्हणतो प्रताप. सचिन असं म्हणते कल्पना. तुझ्या आयुष्यात वेगळी स्त्री आहे ना, त्याचा त्रास आम्हाला होतच होता आणि ती साक्षी शिकरी आहे, तुला लाज नाही वाटली असं म्हणते आता इथे कल्पना. मी तुमचा सगळ्यांचा राग समजू शकतो असं म्हणतो सचिन, पण प्लीज एकदा माझी बायचू ऐकून घ्या असं म्हणतो तो. सगळ्यांना खूप राग आलेला असतो बघा प्रेक्षक. तर अस्मिता म्हणते बोल सचिन बोल, तू इतके दिवस कुठे होतास, नेमकं काय घडलंय. तर सचिन म्हणतो मला त्या साक्षी शिकरेने गोडाऊनमध्ये बंद करून ठेवलं होतं असं म्हणतो इथे सचिन. तर आता इथे सगळ्यांना राग येतो बघा प्रेक्षक. मला ती साक्षी शिकरे आहे हे मला माहितीच नव्हतं असं म्हणतो इथे सचिन. मी तिला समीरा शेखर म्हणून ओळखत होतं असं म्हणतो इथे सचिन. मी मान्य करतो मी भावत केलो, माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली असं म्हणतात इथे सचिन. मला माझी चूक समजली होती आणि मी त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होतो, पण समीरा मला ती करूच देत नव्हती असं म्हणतात इथे सचिन. तिने ऑफिसमध्ये कॉल केला माझ्या, इथे सुद्धा आली. शेवटी मी तिच्यासमोर हात जोडले, तिला विनवण्या केलाय की आपला आता काहीच संबंध नाही, पण तिने माझं काहीच नाही ऐकलं असं म्हणतो तो. मी तिला म्हटलं की मला माझ्या बायकोकडे परत जायचंय, मला जाऊ दे, पण तिने मला त्या गोडाऊनमध्ये डांबून ठेवलं असं म्हणतो सचिन. आणि तिथे असताना सतत सतत अस्मीचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येत होता. मला खूप भीती वाटत होती असं म्हणतो सचिन. रडायला लागतो तो बघा प्रेक्षक जोर जोरात. तर आता इथे खूप फनी दाखवलंय सीन. तर आता सगळ्यांना काय आवडत नाही बघा प्रेक्षक. आणि सायली म्हणते या सगळ्यावर आम्ही विश्वास कसा ठेवायचा असं म्हणते आता इथे सायली. साक्षी शिखरे कोण आहे तुम्हाला माहितच नव्हतं का सचिन भाऊजी असं म्हणते आता इथे सायली. खूप मोठी गुन्हेगार आहे ती, हेही तुम्हाला माहित नव्हतं असं म्हणते आता इथे सायली. तुम्ही इथे भारतात परतल्यावर तुम्ही बातमी वाचली नव्हती तसं म्हणते सायली. हो, त्या न्यूज चॅनलवर मी तिचा जुना फोटो पाहिला आणि तेव्हा मला खरं काय ते नीट कळलं असं म्हणतो इथे सचिन. पण ती माझ्यासमोर तिचं रूप बदलून आली होती असं म्हणतो इथे सचिन. हे बघा असं म्हणतो तो, ती अशी दिसायची असं म्हणतो तो. हे बघा. तर आता इथे सगळेजण बघतात बघा प्रेक्षक होतो फोटो. तुमच्या सगळ्यांसाठी तिचा चेहरा ओळखीचा होता, ती कुठच्याही रूपात तुमच्या समोर आली होती तरी तुम्ही तिला ओळखलं असतं, पण मला तिच्याबद्दल हे सगळं कसं माहित असणार असं म्हणतो सचिन. बरोबर आहे तुझं असं म्हणते आता इथे अस्मिता. तर ती बाळाला देते बघा प्रेक्षक सायलीकडे आणि आता अस्मिता जाते सचिनकडे. तर आता अस्मिता म्हणते माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे असं म्हणते आता इथे अस्मिता. तर आता इथे सचिन हसतो बघा प्रेक्षक. मला माहितीये तुम्हा सगळ्यांना त्याचा राग येतो, पण त्या गुन्हेगार मुलीने त्याला त्याच्या जाळात ओढलं तर त्याला हा तरी का करणार असं म्हणतात इथे अस्मिता.
ह्या आधी तिने चैतन्याला पण असं जाळं तोडलं होतं असं म्हणते आता इथे अस्मिता. चैतन्याला पण तिने असं जाळं तोडलं होतं असं म्हणते अस्मिता. आता त्या बाबतीत कोणीच काय बोलत नाहीये असं म्हणते आता इथे अस्मिता. मग माझाच नवरा दोषी कसा असं म्हणते आता इथे अस्मिता. चैतन्य आणि सचिनचं कंपॅरिझन होऊ शकत नाही तुलाही माहिती आहे अस्मिता असं म्हणतो आता इथे अर्जुन. चैतन्याला आम्ही तिथे प्लॅन केलं होतं असं म्हणतो आता इथे अर्जुन. पण त्याआधी चैतन्य खरोखर प्रेमात पडला होता साक्षीच्या हे मी विसरले नाहीये हा अर्जुन असं म्हणते आता इथे अस्मिता. तेव्हा चैतन्य भाऊजींचं लग्न झालेलं नव्हतं अस्मिता ताई असं म्हणते आता इथे सायली. ते प्रेमाच्या शोधात होते. सचिन भाऊजींची परिस्थिती तर वेगळी होती ना असं म्हणते आता इथे सायली. काय असं म्हणतात इथे सचिन. चैतन्य आणि साक्षी त्या दोघांचा अफेअर होतं असं म्हणतात इथे सचिन. हो असं म्हणते इथे अस्मिता. हो असं म्हणतो अर्जुन. तुझी गर्लफ्रेंड काय लायकीची होती हे तुला आता कळतंय का असं म्हणतो आता अर्जुन. तुला आधीच कळलं होतं रे. पैशांच्या प्रॉब्लेम मध्ये मी एवढा अस्वस्थ झालो होतो की सॉरी अस्मी मला माफ कर माझा तोल सुटला. तू माणूस आहेस आणि माणूसच चुकतो ना असं म्हणते आता इथे अस्मिता. सगळ्यांना धक्काच बसतो बघा प्रेक्षक सगळं ऐकून. त्या नेमका मुलीने तुझ्यावर डाळ टाकलं आणि तू अडकला असेल तू तरी काय करणार असं म्हणते आता इथे अस्मिता. सगळ्यांना खूप राग येतो. अगं अस्मिता आता तरी डोळे उघड असं म्हणतो आता इथे प्रताप. कोणाच्या तरी जाळात अडकायला तो का भोळा माणूस आहे का असं म्हणतो प्रताप. हो तो भोळाच आहे असं म्हणते आता इथे अस्मिता. कारण की त्याचं चारित्र्य शुद्ध आहे हे मी कॅनडातच बघितलं होतं असं म्हणते आता इथे अस्मिता. अगं तो कॅनडात होता तेव्हा तू जास्त वेळ इथे होतीस असं म्हणतो अश्विन. आणि तो कॅनडात काय दिवे लावत होता हे तुला माहिती नाही आहे असं म्हणतो इथे अश्विन. अश्विन आपल्या नवऱ्याच्या बाबतीतल्या सगळ्या गोष्टी नवऱ्यामधल्या जाणवतात असं म्हणते अस्मिता. रिअली असं म्हणतो अर्जुन. हा जर असं असतं ना तर ह्या माणसाला तू आताच्या आता घराबाहेर काढलं असतं असं म्हणतो इथे अर्जुन. पण आता माझ्या मनाला असं जाणवतंय की सचिनने चूक सुधारली असं म्हणते अस्मिता. मग मी त्याला घराबाहेर का काढू असं म्हणते आता इथे अस्मिता. तर सगळ्यांना खूप राग येतो. तू काय प्रत्येक वेळी स्वतःच्या मनाचा कौल ऐकायचा नसतो असं म्हणतो प्रताप अस्मिताला. ह्या आधी बाहेर अफेअर होतं सचिनचं हे आम्हाला कळलं होतं असं म्हणते अस्मिता. तेव्हा तर कोणी माझ्यावर विश्वास नाही ठेवला असं म्हणते आता इथे अस्मिता. एका बायकोच्या मनाचा कौल कधी चुकत नाही डॅड असं म्हणते आता इथे अस्मिता. अशा वेळी काय निर्णय घ्यायचा असतो ते फक्त तिलाच कळतं असं म्हणते आता इथे अस्मिता. तर आता कल्पना म्हणते अस्मिता आपल्या घरातली कुठलीच बहीण असा निर्णय घेणार नाही असं म्हणते कल्पना. मम्मा अशा वेळेला कोणतीही बायको माझ्यासारखीच वागली असती असं म्हणते आता इथे अस्मिता. सायली असं म्हणते आता अस्मिता. तू मला सतत विरोध करतीस ना या बाबतीत. आता तू सांग अर्जुनने तुझ्यापासून असं काही लपवलं तर तुला कळेलच ना असं म्हणते आता इथे अस्मिता. काही काय अस्मिता ताई मी असा विचार कधी करूच शकत नाही असं म्हणते आता इथे सायली. आणि मुळात ही असा विचार कधी करणार नाही तसं म्हणते सायली. आणि आजपर्यंत माझ्यापासून काही लपवलेलं नाही आहे आणि यापुढेही लपवणार नाहीत खात्री आहे माझी असं म्हणते आता इथे सायली. हे माझ्या प्रश्नाचं उत्तरच नाही असं म्हणते आता इथे अस्मिता. तुझा नवरा तुझ्याशी खोटं बोलतोय हे तुझ्या मनाला कळेलच ना असं म्हणते अस्मिता. हो कळेल ना असं म्हणते सायली. मग तूही त्याला माफ केलंच असतंस ना असं म्हणते अस्मिता. अजिबात नाही असं म्हणते सायली. माझ्याकडे अशा खोट्यापणाला माफी नाही आहे अस्मिता ताई असं म्हणते आता इथे सायली. मुळात नवरा बायकोचं नातं विश्वासावर असतं आणि एकदा विश्वासच हरवला ना तर त्या नात्याला काही अर्थ राहत नाही असं म्हणते आता इथे सायली. आणि मुळात जर ह्यांनी इतका मोठा गुन्हा केला असता तर मी त्यांची चूक पोटात घातली नसती असं म्हणते आता इथे सायली. मी ते नातं त्या क्षणी तोडलं असतं असं म्हणते सायली. तर अर्जुनला भीती वाटायला लागते बघा प्रेक्षक सगळं ऐकून. तर आता बाकी सगळ्यांना पण भीती वाटायला लागते सगळं ऐकून. तर आता इथे अर्जुन म्हणतो साक्षीबद्दल मेहपत बरोबर केलेल्या डील बद्दल सायलीला कळलं तर तिने माझ्याशी ती नातच सोडणार का कायमचं असं म्हणतो अर्जुन मनातल्या मनात. आणि खूप घाबरतो तो. तर आता इथे डायनिंग टेबलवर सगळे बसलेले असतात सुभेदार मंडळी. तर आता इथे अश्विन म्हणतो चुकणं खरं तर दादाची आहे. त्याने त्या सचिनला परत आणायलाच नको होतं असं म्हणतो अश्विन. ज्या कुठल्या गोडाऊनमध्ये तो सापडला ना तिथेच त्याला ठेवायला हवं होतं असं म्हणतो आता इथे अश्विन भाऊजी यांनी सांगितलं ना खरं तर सचिन भाऊजींना घरी घेऊन यायची त्यांची इच्छा नव्हतीच. पण सचिन भाऊजी म्हणाले की काही करून ते घरी येतीलच असं म्हणते आता इथे सायली. आणि यांना अस्मिता ताईंना सचिन भाऊजीने एकटं घाटायला नको होतं म्हणून आयलाच म्हणून त्यांना ते घेऊन आले. आणि सचिन भाऊजी घरी आल्याशिवाय अस्मिता ताईंना सत्य कसं कळणार असं म्हणते सायली. पण आता तरी कुठेही तिला सत्य कळतंय असं म्हणतो प्रताप. त्याच्यापेक्षा सचिन नव्हता घरात तेच बरं होतं असं म्हणतो प्रताप. सचिनला घरी घेऊन येण्यामागचा हेतू अर्जुनचा चांगला होता पण घडलं काहीतरी वेगळंच ना असं म्हणते प्रिया. सगळ्यांना उगाच किती मनस्ताप झाला असं म्हणते आता इथे प्रिया. पण आई बाबा तुम्ही अजिबात काळजी करू नका. हे कुटुंब मनाने इतकं चांगलं आहे ना की याचा वाईट कधीच होणार नाही असं म्हणते प्रिया. सगळ्यांना ऐकून धक्काच बसतो बघा प्रेक्षक. हो आई बाबा आता अस्मिता ताईंना फक्त त्यांच्या बाळाच्या बाबा बरोबर असायला हवेत म्हणून त्यांना दुसरं काही कळत नाही असं म्हणते सायली. पण अस्मिता ताईंसमोर सचिन भाऊचा खरा चेहरा लवकर समोर येईल असं म्हणते सायली. आपण सगळे फक्त शांतपणे त्या दिवसाची वाट बघू असं म्हणते सायली. ते सगळं खरं आहे पण घरामध्ये बाळ असताना असले वाद आता व्हायला नको असं म्हणते कल्पना. बाळाच्या कानावरती आवाज पडतो असं म्हणते आता कल्पना. चढलेले सूर कळतात त्याला. यापुढे बाळाच्या कानात फक्त चांगल्याच गोष्टी पडतील असं म्हणते सायली. मी काळजी घेईन त्याची असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे कल्पना म्हणते हो अगं हो पण अर्जुन शांतपणे बोलेल असं मला काय वाटत नाही असं म्हणतो इथे प्रताप. बघा प्रेक्षक. हो अश्विन तू तरी तुझा आवाज खाली ठेवत जा बाबा असं म्हणतो प्रताप. हो असं म्हणतो अश्विन. बाळासाठी त्या सचिनला सहन करतोच आहोत आता राग पण कमी करायचं असं म्हणतो अश्विन. मी यांच्याशी बोलते अश्विन भाऊजी असं म्हणते आता इथे सायली.
बघते यांचा राग गेलाय का असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे सायली जाते बघा प्रेक्षक अर्जुन बरोबर बोलण्यासाठी. मी पटकन सगळ्यांसाठी खिचडी टाकते असं म्हणते प्रिया. नको असं म्हणत होता इथे प्रताप. अशा परिस्थितीत जेवण जाईल असं वाटत नाही मला असं म्हणत होता प्रताप. मला पण भूक नाही असं म्हणते आता इथे कल्पना. आई बाबा प्लीज असं अण्णावर राग काढू नका ना असं म्हणते प्रिया. पुण्याची का म्हणते की अण्णाला नाही म्हणालो तर अण्णाचा अपमान होतो की नाही असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता इथे प्रताप म्हणतो मान्य आहे मला, पण अशा परिस्थितीत कशाखाली घास येईल असं नाही वाटत असं म्हणतो आता प्रताप. तर आता प्रताप निघून जातो बघा प्रेक्षक तिथून. तर आता इथे कल्पना सुद्धा उभारते बघा प्रेक्षक, ती सुद्धा निघून जाते. आई आई असं म्हणते आता इथे प्रिया. मात्र कल्पना काय थांबत नाही. तर आता इथे विमल जाते बघा प्रेक्षक किचन मध्ये. तर आता इथे प्रिया मात्र खूप खुश असते. तर आता इथे ती अश्विनकडे जाते. अश्विन अरे हे सगळं काय बसलंय असं म्हणते आता इथे प्रिया अश्विनला. मला ना तुझा रागही कळतो आणि अस्मिताचं प्रेमही कळतं असं म्हणते आता प्रिया. मग मधल्यामध्ये माझी कोंडी होती रे असं म्हणते प्रिया. या घरात कुणाचं दुःख बघवत नाही रे मला. पण अश्विन तू अजिबात काळजी करू नकोस असं म्हणते आता इथे प्रिया. सगळं व्यवस्थित होईल असं म्हणते ती. असं म्हणते ती. तर आता इथे अश्विन म्हणतो हा क्या बात है असं म्हणते प्रिया. आज तर अस्मिताने सिक्सरच लावली असं म्हणते प्रिया. सचिनला परत उमेदवारांच्या उरावर आणून ठेवलं. अर्जुन सायली आता माझ्या प्लॅन मधून आणखीन दूर चाललेत. सायली तू हे प्रकरण किती व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करतेस ना तितकंच मी ते विस्कटून ठेवेल असं म्हणते आता इथे प्रिया. कारण तुम्ही अस्मिता सचिन आणि बाळामध्ये गुंतून राहिला तरच तुम्ही माझ्या शोधाला जरा ब्रेक द्याल ना. मला थोडा तरी श्वास घेऊ द्या असं म्हणते आता प्रिया. तर आता इथे रात्र झालेली दाखवले. तर आता इथे अस्मिता आणि सचिन झोपलेले असतात. तर आता इथे सचिन जागा होतो बघा प्रेक्षक. तर आता इथे तो उठतो. तर आता इथे तो ब्लँकेट बाजूला करतो आणि आता इथे तो बसतो बघा प्रेक्षक उठून. तर आता तो बघतो अस्मिताकडे. तर आता तो इकडे तिकडे बघायला लागतो. तर आता इथे तो आपला फोन आपल्या हातामध्ये घेतो. तर आता इथे तो थांबलेला असतो बघा प्रेक्षक. तर आता इथे आपल्या फोनवरती काहीतरी करत असतो तो. तर अस्मिता मात्र झोपलेलीच असते. तर आता इथे बघा प्रेक्षक बाळाकडे बघतो तो. तर आता इथे बाळ रडायला लागतं. हे बाळ मला साक्षीला कॉल सुद्धा करू देत नाहीये असं म्हणत होता इथे सचिन. पण अस्मीला इम्प्रेस करण्यासाठी बाळाला कडेवर घ्यावंच लागेल असं म्हणत होता इथे सचिन. तर आता इथे बघा प्रेक्षक बाळाकडे जातो आणि आता इथे तो त्या बाळाला हातामध्ये घेतो बघा प्रेक्षक. हो हो असं म्हणत असतो इथे सचिन. घेतलंय ना आता रडायचं नाही असं म्हणत होता इथे सचिन. तर आता अस्मिताला जाग येते बघा प्रेक्षक. तर आता इथे अस्मिता बघते. तर आता इथे अस्मिताला खूप आनंद होतो कारण आता इथे बाळाला घेतलेलं असं सचिनने. बाबा असावं तर असं म्हणते आता इथे अस्मिता. जे जे आई करते ते सगळं प्रेमाने करणार असं म्हणते अस्मिता. अस्मिता उठलीस कशाला असं म्हणतो सचिन. तू तुझी झोप पूर्ण कर बघू. तुला जोपर्यंत बाळाला भूक लागत नाही ना तोपर्यंत त्याला मीच सांभाळणार असं म्हणतो तो. झोपतो असं म्हणतो तो. इकडे असं म्हणते आता इथे अस्मिता सचिनला बघा प्रेक्षक. आणि आता इथे सचिन बसतो खाली. तर आता इथे बाळ जन्माला आल्यापासून मी वाट बघत होते असं म्हणते आता इथे अस्मिता. तुझा स्पर्श त्याला कधी होईल असं म्हणते ती. तुझा हा आवाज त्याच्यासाठी ओळखीचा आहे पण जन्माला आल्यावर त्याच्या कानावरच पडला नव्हता असं म्हणते आता अस्मिता. आता बघ तू जुजवल्यावर कसं छान झोपलाय असं म्हणते आता अस्मिता. तर आता सचिन हात घेतो बघा प्रेक्षक अस्मिताचा आपल्या हातात. तुझं हेच स्वप्न होतं की आपली त्रिकोणी फॅमिली असावी. तू आपलं बाळ मी अस्मी आय प्रॉमिस. मी पुन्हा अशी कधीच चूक करणार नाही असं म्हणतो इथे सचिन. आणि तू मला दोघांनाही कधीच सोडून जाणार नाही असं म्हणतो सचिन. तर आता हो म्हणते आता इथे अस्मिता. मला माहिती आहे असं म्हणते ती. म्हणूनच मी विश्वास ठेवलाय तुझ्यावर असं म्हणते आता इथे अस्मिता. तर आता इथे दोघे लाड करतात त्या बाळाचे बघा प्रेक्षक. तर आता इथे सचिन म्हणतो आता फक्त साक्षीने मला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करू नये नाहीतर ह्या विश्वासाच्या चिंदड्या उडतील असं म्हणतो इथे सचिन. तर आता इथे बघा प्रेक्षक साक्षी कॉल करते. तर आता इथे सचिनचा कॉल वाजत असतो. तर आता इथे साक्षी प्रियाला कॉल करते. तर आता इथे प्रियाचा कॉल वाजत असतो. तर आता इथे अश्विन तिला उठवतो. तुला कोणाचा तरी कॉल आलाय उठ आणि बघ असं म्हणतो अश्विन. तन्वी फोन वाजतोय तुझा असं म्हणतो अश्विन. उचल. तर आता इथे प्रिया जाते बघा प्रेक्षक. तर आता बघते तर काय साक्षीचा कॉल असतो. तर आता प्रिया एकदमच उठते. एवढ्या रात्री कोण कॉल करतं का असं म्हणतो अश्विन. काय नाही रॉंग नंबर आहे असं म्हणते आता प्रिया. झोप तू झोप असं म्हणते ती. तर आता इथे त्याला झोपायला लावते आणि आता इथे बघा प्रेक्षक प्रिया खूप घाबरलेली असते. तर आता ती उठून बसते. तर आता इथे बघा प्रेक्षक उभारते बघा प्रेक्षक प्रिया. तर आता ती येते आणि फोन लावते आता ती साक्षीला. हॅलो असं म्हणते प्रिया. तुला थोडी तरी अक्कल आहे का असं म्हणते इथे प्रिया. किती वाजलेत बघितलंस. एवढ्या रात्री तू कसं काय फोन करू शकतेस मला असं म्हणते प्रिया. एक मिनिट प्रिया असं म्हणते आता इथे साक्षी. ऐक ना सचिन तिथे आलाय ना असं म्हणते आता इथे साक्षी. आणि बरा आहे ना तो ओके आहे ना सगळं असं म्हणते आता इथे साक्षी. तर प्रिया म्हणते हो हो सगळं ठीक आहे असं म्हणते आता इथे प्रिया. प्लीज परत मला कॉल करू नकोस असं म्हणते प्रिया. ऐक ना प्रिया कॉल करू नकोस प्लीज असं म्हणते आता इथे साक्षी. उद्या सकाळी माझा आणि सचिनचा प्लीज कॉन्टॅक्ट करून दे असं म्हणते आता इथे साक्षी. आणि जर नाही दिलंस ना तर मी परत कॉल करेन तुला असं म्हणते आता साक्षी. ठीक आहे असं म्हणते प्रिया. फोन ठेवत असं म्हणते ती. ओके असं म्हणते आता साक्षी. थँक्यू असं म्हणते ती. नशीब अश्विनला परत गाठ झोप लागली नाहीतर मी तिला काय उत्तर दिलं असतं असं म्हणते आता इथे प्रिया बघा प्रेक्षक. तर आता इथे साक्षीसाठी मी एवढी मोठी रिस्क घेते ना परत असं म्हणते आता इथे प्रिया. तर त्याचे पैसे मी चार्ज करायला हवेत असं म्हणते प्रिया. अरे हो असं म्हणते प्रिया.
हा तर कमाईचा चांगला मार्ग आहे. मी जर सचिन आणि साक्षीच्या अफेअरला आवाज देत राहिले तर अस्मिता आणि सचिनच्या आयुष्यात किती प्रॉब्लेम्स होतील की अर्जुन आणि सायली निस्तरात बरसावे लागतील. निदान मग तरी ते माझे पिच्छा सोडतील. म्हणजे दोन्ही बाजूने माझाच फायदा असं म्हणते आता प्रिया. मला ना कधी कधी असं वाटतं की स्वतःचाच खूप अभिमान आहे मला असं म्हणते प्रिया. तर आता इथे अर्जुन आणि सायलीला दाखवले तर सायली आलीच बघा प्रेक्षक अर्जुनकडे. तर झाला का शांत असं म्हणते आता इथे सायली अर्जुनला. नाही असं म्हणतो अर्जुन. अस्मिता ताई खरंच खूप चुकीच्या वागतायत पण हे त्यांना कळतच नाही आणि वाट बघण्या पलीकडे आमच्या हातात दुसरं काहीच नाही असं म्हणते सायली. अस्मिता ही मूर्खपणा करतच आहे पण तू सुद्धा कुठे शाण्यासारखी वागतेस असं म्हणतो आता इथे अर्जुन. मी काय केलं असं म्हणते आता इथे सायली. तूच म्हणालीस ना की मी जर का काही लपवलं तर त्या क्षणाला आपलं नातं संपेन असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे सायली हसते. नाही म्हणजे बाहेर काही प्रकरण करायचं विचार का तुमचा असं म्हणते तिने हसते ती. असू नकोस असं म्हणतो अर्जुन. मी बाहेर असं अफेअर वगैरे करणार नाही हे तुला चांगलं माहिती असं म्हणतो अर्जुन. पण समज माझ्याकडनं दुसरी एखादी चूक झाली आणि सगळ्यांच्या भल्यासाठी मला काही गोष्टी तुझ्यापासून लपवाव्या लागल्या असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर तू आपलं नातं संपून टाकशील असं म्हणतो इथे अर्जुन. अहो मी अस्मिता ताईंना सांगत होते. त्यांना वाटत होतं की सगळ्याच बायका आपल्या नवऱ्याच्या चुका पोटात घालतात पण काही चुकांना माफी नसते हे मी त्यांना समजावत होते असं म्हणते सायली. म्हणून इतक्या टोकाला जायचं असं म्हणतो अर्जुन. मी टोकाला गेले असं म्हणते सायली. तुम्ही घटस्फोटाचे कागद आणले त्यांच्यासाठी ह्याला टोकाचं पोल म्हणतात असं म्हणते सायली. मी आता अस्मिता आणि सचिन बद्दल बोलत नाही असं म्हणतो अर्जुन. मी आपल्याबद्दल बोलतोय असं म्हणतो अर्जुन. पण तुम्ही कुठली गोष्ट कुठे लपवताय. मी अस्मिता ताईंना समजावण्यासाठी ते म्हणले ना. मग इतकं चिडण्याची काय गरज आहे असं म्हणते सायली. गरज आहे असं म्हणतो अर्जुन. कारण कोणत्या सिच्युएशन मध्ये आपलं नातं कधीही तोडणार नाही कॉन्फिडन्स असला पाहिजे ना असं म्हणतो इथे अर्जुन. मी जर एक गोष्ट लपवली तर आपलं नातं तुटेल असं म्हणतो अर्जुन. त्यालाच कुठून असं म्हणतो तुमच्यावरच्या विश्वासातून असं म्हणते आता इथे सायली. कारण मला माहितीये तुम्ही माझ्यापासून कधीच कुठली गोष्ट लपवणार नाही असं म्हणते आता इथे सायली. त्यामुळे नातं तुटण्याचा प्रश्नच येत नाही असं म्हणते सायली. तरी सुद्धा हा विचार तुझ्या मनात येऊच कशा शकतो असं म्हणतो अर्जुन. मी अस्मिता ताईंना जे बोलले ते तुम्ही जरा जास्तच मनाला लावून घेता असं नाही वाटत का तुम्हाला असं म्हणते सायली. पण मुळात मी त्यांना जे बोलले तुम्हाला इतका त्रास का होतो असं म्हणते सायली. तुम्ही असं काही केलंय का असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे अर्जुनला भीती वाटते की माझ्यापासून तुम्ही काही लपवलंय का असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे बघा प्रेक्षक हो अर्जुनला खूप जास्त भीती वाटत असते. तर आता इथे अर्जुन म्हणतो मी कशाला काय लपवेन असं म्हणतो इथे अर्जुन. मी काय लपवलं नाही असं म्हणतो इथे अर्जुन. झालं तर मग असं म्हणते आता इथे सायली. पण समज मी आपल्यात काहीतरी गैरसमज झाला तर तू मला सोडून निघून जाशील असं म्हणतो इथे अर्जुन. त्यात माझा काहीही से नसेल तू ऐकून सुद्धा घेणार नाहीस असं कसं वागशील तू असं म्हणतो इथे अर्जुन. हे बघ तू जर निघून गेलीस तर माझं काय होईल याची कल्पना आहे का तुला असं म्हणतो अर्जुन. मी तुला सांगून ठेवतो उद्या वाटले ते झालं तरी सुद्धा मला सोडून जायचा विचार मनामध्ये आणायचं नाही म्हणजे नाही असं म्हणतो अर्जुन. जे तुटण्याच्या भीतीने तुम्ही एवढ्या अस्वस्थ होताय ते नातं किती घट्ट आहे हे मी तुम्हाला सांगायची गरज आहे का असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे बघा प्रेक्षक हो सायली तिचा हात पकडते आणि म्हणते तुम्ही काय काळजी करू नका आणि आपल्या नात्याच्या बाबतीत घाबरण्याची काही गरजच नाही असं म्हणते आता इथे सायली. कारण ते खूप घट्ट आहे असं म्हणते आता इथे सायली. कधीच तुटणार नाही असं म्हणते बघा प्रेक्षक होती. आणि सध्या तुम्ही सचिन भाऊजींच्या विचारामुळे असा विचार करताय ना असं म्हणते सायली. म्हणून अस्वस्थ होतंय आणि म्हणून तुम्हाला अशी भीती वाटते असं म्हणते सायली. पण सध्या तरी आपण सगळ्यांनी शांत राहायला हवं करण्याच्या पलीकडे आपल्याकडे काहीच नाही. राहाल ना तुम्ही शांतच म्हणते आता इथे सायली. असं म्हणते ती. तर आता इथे अर्जुन म्हणतो हो तर बघा प्रेक्षक हो आजचा बघितले समजा बघा तरी एकामध्ये काय येते. मी तुलाच भेटायला आले सायली ते असं म्हणते आता इथे एकटी मुलगी. तुला प्रतिमा ताईंनी सांगितलं तुम्ही सुद्धा फॅशन डिझाईन केलंय म्हणून. तुम्ही कुठल्या कॉलेजमधून कोर्स केला असं म्हणते आता इथे ती मुलगी. इतकी घाबरल्यासारखी का दिसते असं म्हणते सायली. तर आता इथे अर्जुन आणि चैतन्यला दाखवले तर आता चैतन्य म्हणतो आता संपेल असं म्हणाली सायली बहिणी असं म्हणतो चैतन्य. हो असं म्हणतो अर्जुन. आताच्या आता सायली बहिणीकडे जायचं आणि तिला जे काय घडलं ते सगळं खरं खरं सांगून टाकायचं असं म्हणतो चैतन्य. तिला जर खरं कळलं तर नातं संपेल असं म्हणतो तो. मी पाठवलेले फोटोज मिळाले ना सायली असं म्हणते आता इथे प्रतिमा आता थँक्यू व्हेरी मच असं म्हणते आता इथे सायली. ह्या वर्षीच्या विद्यार्थ्यांच्या यादीमध्ये तन्वी केलेदार हे नाव कसं काय नाही असं म्हणते आता इथे सायलीचा अर्थ प्रिया कधी कॉलेजला गेलीच नसेल का असं म्हणते आता इथे सायली. तर बघा प्रेक्षक हो रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.